नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। 2 दिवसांपूर्वी विधान परिषदेत भाजपा आमदार प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले। लोकसभेतील राहुल गांधी यांच्या भाषणावरून आमदार लाड यांनी विरोधकांना घेरलं। यावेळी जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचे समोर आले। यानंतर दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते। दरम्यान आता अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेतले जाऊ शकते। आज या निलंबनावर निर्णय होऊ शकतो। अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे। अशातच आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी माझी लाडकी बहीण योजनेतून 2 पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना, विशेषतः मुस्लिम महिलांना वगळावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे। प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असून राज्य सरकार काय भूमिका घेत आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। राज्यातील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली। दरम्यान या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ग्रामीण भागासह अनेक शहरात महिलांची मोठी झुंबड उडाल्याचे बघायला मिळालं। दरम्यान अनेक ठिकाणी तलाठी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थी महिलांची आर्थिक लूट केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत। या प्रकरणाची दखल घेऊन आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत। परिणामी मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर अकोला, अमरावतीसह बुलढाण्यात दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचं सत्र सुरू केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कागदपत्र व उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल प्रमाणपत्रासाठी तहसील आणि सेतू कार्यालयात रांगा लागल्या होत्या। मात्र राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी आणखी सहज सुलभ केली असून आता उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्रांची झंझट मिटली आहे। कारण आता या दोन्ही कागदपत्रांशिवाय महिलांना या योजनेचा लाभ केवळ रेशन कार्डच्या झेरॉक्सची पूर्तता करून करता येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे। 1 जुलै 2023 रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ रात्री 1:30 वाजताच्या सुमारास लक्झरी बस जळून 25 प्रवाशांचा मृत्यू होण्याची दुर्घटना घडली होती। 1 जुलै 2024 रोजी 1 वर्ष पूर्ण झालंय। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची शासनाने केलेली घोषणा फोल ठरली आहे। मृतांच्या कुटुंबियांची सीएम फंडातून केवळ 5 लाख रुपये आणि केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये मदत देऊन बोळवण करण्यात आली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचे वेड लागलं असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने दिंड्या पंढरीकडे निघाल्या आहेत। ऊन, पाऊस, वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊल टाकत आहेत। तर एसटी महामंडळानेही हजारो बस पंढरीच्या वारीकडे सोडल्या आहेत। याशिवाय खासगी वाहनांचीही मोठी संख्या पंढरपूरकडे ये-जा करत असते। या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना टोल माफी देण्यात आली आहे। आजपासून 21 जुलैपर्यंत ही टोल माफी असणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून केंद्रीय समिती नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावर आहे। काल नाशिक येथील कृषी विभागाच्या गडकरी चौकातील कार्यालयात झालेल्या बैठकीत कांदा संघटनेकडून संबंधित समितीला या संपूर्ण कांदा खरेदीच्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी ईडी व सीबीआय मार्फत करण्यात यावी याबाबत लेखी पत्र देऊन मागणी करण्यात आली। तसेच नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील होणाऱ्या गैरप्रकाराला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नाफेड करून जास्तीत जास्त कांदा दर मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजनाही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून केंद्रीय समितीला सुचवण्यात आल्या आहेत। मीरा रोड, मीरा भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम युनिट 1 ने अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश मिळवलंय। या प्रकरणी महाराष्ट्रातून 3, तेलंगणातून 3, उत्तर प्रदेशातून 8 आणि गुजरातहून 1 असे 15 आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं आहे। तर त्यांच्याकडून 328 कोटीचं एमडी अंमली पदार्थ, कच्चे एमडी आणि एमडी बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स, साहित्यासोबतच 3 पिस्टल, 1 रिव्हॉल्वर आणि 33 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत।
आज MBVV पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार आणि पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक मंगळवारी रात्री देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या चर्चा झाल्या. आपण महायुतीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार असून विधानसभेच्या 85 जागा लढवण्यावर ठाम आहोत, असं अजित पवार यांनी आमदारांना सांगितलंय. या बैठकीला नवाब मलिकही हजर होते. आता अजितदादांच्या मागणीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची काय भूमिका असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. तपासलेल्या 4698 वीज मीटरपैकी 3704 मीटरमध्ये वीज चोरी आढळली आहे. यात 4,17,21,344 युनिट वीज चोरी प्रकरणी 31,97,111,000 रुपयांचा वीज बिल दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात आली आहे. त्यातील 28,79,44,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.